आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर आणि मी नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या 7 क्षेत्रांवर केंद्रित अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. भरडधान्य, सेंद्रिय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा. एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये 38,000हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी 7.5% व्याजदर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्रांची घोषणा. 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक कर सवलती. आणि अर्थसंकल्पामुळे विकसित भारताची महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी भक्कम पाया मिळाल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा 5वा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प आहे. सर्वंकष सर्वांगीण विकास घडवणं, त्याचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवणं, पायाभूत विकास आणि गुंतवणुकीला चालना देणं, अंगभूत क्षमतांना वाव देणं, हरित विकास, युवा शक्तीला पोषक वातावरण देणं आणि वित्तीय क्षेत्राचं सुसंघटन या 7 मार्गदर्शक उद्दिष्टांच्या आधारे यंदाचा अर्थसंकल्प तयार केला असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरडधान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्दप्रयोग वापरला. भरडधान्य वर्षाचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण आणि वितरण विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भरडधान्याची लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनालाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या क्षेत्रात कार्यरत हैदराबादच्या संस्थेला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षात 20 लाख कोटी रुपयांची कृषी कर्ज देण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यात पशुपालक, डेअरी आणि मत्स्यपालनावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी साठवण क्षमता निर्माण करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केला. यामुळे बाजारभाव पाहून योग्य वेळी शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येईल. याशिवाय बहुउद्देशीय सहकारी संस्था, मच्छीमार आणि डेअरी क्षेत्रासाठी नव्या सहकारी संस्थांना सरकार येत्या 5 वर्षात प्रोत्साहन देणार आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही नवी योजना लागू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यात मच्छीमार आणि संबंधित क्षेत्रासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील 3 वर्षात 740 एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये 38,800 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान मुलांना भूगोल, भाषा आदी विषयांची उत्कृष्ट पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रीय डिजिटल वाचनालय सुरू केलं जाणार आहे. याशिवाय पंचायत स्तरावर वाचनालय सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि जिल्हा पातळीवरच्या शिक्षक प्रशिक्षण संस्थांना सक्षमीकरणासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. युवकांना रोजगार आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात येत असून युवकांना परदेशी नोकरीची संधी मिळवून देणारी मदत केंद्र उभारण्याची योजना सरकारनं आखली आहे. नागरी सेवांमध्ये युवकांना आपली क्षमता दाखवता यावी याकरता मिशन कर्मयोगी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी आय गॉट कर्मयोगी हा वेगळा मंच तयार करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या 157 नर्सिंग महाविद्यालयांच्या जोडीला आणखी 157 नवीन नर्सिंग महाविद्यालयं देशभरात सुरू केली जाणार आहेत. 2047 पर्यंत सिकल सेल आजाराचा समूळ नाश करण्यासाठी विशेष जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात 40 वर्षापर्यंतच्या लोकांची विशेष तपासणी केली जाईल. याबाबत डॉक्टर दीपा बंडगर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. 2023च्या अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बरेच स्तुत्य उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सिकल सेल अनिमिया या आजाराचं समूळ उच्चाटन येणाऱ्या 2047 वर्षापर्यंत करण्याचे योजले आहे. त्याकरता नवजात बालक ते 40 वर्ष वयोगटातील सर्व लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. त्याचबरोबर साधारण 100 कोटी जनतेचे वॅक्सिनेशनही घडवून आणण्यात येणार आहे. तसेच एज्युकेशन सेक्टरमध्ये सध्या प्रस्थापित असलेले 157 मेडिकल कॉलेज सोबतच नर्सिंगचेही न्यू कॉलेजेस सुरू करण्याची पण योजना आखलेली आहे. हा अहवाल हेल्थ सेक्टर तसेच एज्युकेशन सेक्टर
ह्या मेडिकल फील्डशी असलेले संबंधित दोन्ही सेक्टर्ससाठी बराच उपयोगी आणि स्तुत्य असं ठरणार आहे. पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात विकासाची प्रचंड क्षमता असून त्याकरिता भरीव गुंतवणुकीवर भर देण्यात येणार आहे. यंदा पायाभूत सुविधांसाठी 33% अधिक म्हणजे 10 लाख कोटींचा निधी देण्याची घोषणा सीतारमण यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यंदा 66% जादा तरतूद प्रस्तावित केली आहे. यासाठी 79,000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. येत्या वर्षात देशभरात 50 नवीन विमानतळ आणि अनेक बंदरं विकसित करण्यात येणार आहेत. रेल्वे विकासाकरिता यंदा आतापर्यंतची सर्वाधिक 2,40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी क्षेत्रात पायाभूत विकास सुविधांकरिता नागरी पायाभूत विकास निधी स्थापन करण्याची तसंच महानगरपालिका रोख्यांना प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना केली जाणार असून राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमार्फत या निधीचं व्यवस्थापन केलं जाईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या पतहमी योजनेकरिता येत्या 1 एप्रिलपासून 9,000 कोटी रुपयांची जादा तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता या क्षेत्रासाठी 2 लाख कोटी रुपयांचा पतपुरवठा उपलब्ध होईल. स्टार्टअप उद्योगांसाठी व्यवसायानुकूल वातावरण देण्याच्या दृष्टीनं कर्ज पुरवठा आणि इतर कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. हरित विकासाच्या दृष्टीनं स्वच्छ इंधनावर भर देण्यात येणार असून देशभरात 200 बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारांना मदत पुरवण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना प्राध्यापक गजानन नेरकर म्हणाले, केंद्र शासन हे हरित विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. मोठ्या प्रमाणात हरित विकासाच्या प्रकल्पांवर गुंतवणूक करणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये कोविड-19 नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे. त्याचप्रमाणे लघु उद्योग जे आहेत, ज्याला आपण MSME असे म्हणतो, या लघु उद्योगांनाही शासन प्रोत्साहन देत आहे. बँकिंग क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतो आहे. एकूणच हा अर्थसंकल्प सकारात्मक आहे. संकटात असलेल्या आदिवासी समुदायांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशानं एक नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या योजनेद्वारे आदिवासींना सुरक्षित निवारा, स्वच्छ पिण्याचे पाणी, शिक्षणाची सोय, आरोग्य सुविधा आणि पोषक आहार यासोबतच रस्ते आणि इतर संपर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आगामी 3 वर्षात या योजनेसाठी 15,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च 2025 पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख पर्यंतची रक्कम 2 वर्षे मुदतीसाठी 7.5% इतक्या व्याजानं महिलांच्या किंवा मुलींच्या नावे जमा करता येईल. यामध्ये अंशतः रक्कम काढण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांमधल्या ठेवींची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर नेण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेत ठेवण्यात येणाऱ्या ठेवींची कमाल मर्यादा दुप्पट म्हणजेच 4.5 लाखांवरून 9 लाख करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी आज मांडला. संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणालीअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कुठलाही प्राप्तिकर लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 5 लाखाची होती. नवीन आयकर प्रणाली यंदापासून अधिक भर दिला जाणार आहे. मात्र जुन्या कर प्रणालीचा पर्याय करदात्यांसाठी खुला असल्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नवीन कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत 5%, 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत 10%, 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20%, तर 15 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नासाठी आता 30% आयकराची घोषणा त्यांनी केली. तसंच 15.5 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असणाऱ्या पगारदारांसाठी आता 52,500 स्टँडर्ड डिडक्शन लागू होईल. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रामुख्याने इन्कम टॅक्सच्या संदर्भात हे बजेट
मध्यमवर्गीयांचं एस्पिरेशन पूर्ण करणारं बजेट आहे. अनेक वर्षापासूनची जी मागणी होती, आज इन्कम टॅक्सच्या एक्झम्पशनची स्लॅब ही 5 लाखावरनं 7 लाखावर नेण्यात आली आहे आणि त्याच्याही पलीकडे अशा प्रकारचे एक्झम्पशन देण्यात आले आहेत की ज्याचं इन्कम 9 लाख रुपये आहे त्याला केवळ 45,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा या बजेटने या ठिकाणी दिलेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आयातीत वस्तू, शेतकी अवजार, टेक्स्टाईल, बायोगॅस, इलेक्ट्रिक वाहनांच्या लिथियम बॅटरी तयार करणारी यंत्रे, मोबाईल फोन, टीव्ही, इथेनॉल, कच्चे ग्लिसरीन स्वस्त होणार असून कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या शिंपल्यांवरचं निर्यात शुल्क तसंच हिऱ्यांच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क, तांब्याच्या भंगारवरील सीमाशुल्क कमी करण्यात आलं आहे. माशांचे खाद्य, इथिल अल्कोहोल, कृत्रिम हिरे निर्मिती करण्यासाठीचा कच्चा माल, कनेक्टर, विशेष वाहने आणि त्याचे भाग, कृत्रिम हिरे तयार करण्यासाठी वापरण्याची रसायनं आणि कॅमेरे स्वस्त होणार आहेत. सोने आणि प्लॅटिनमचे बार, तयार रबर, विशेष सिगारेटी, नॅफ्था, चांदी या वस्तू महाग होणार असून कृत्रिम दागिन्यांवरील सीमाशुल्क, इलेक्ट्रिक व इतर वाहनांचे सीमाशुल्क वाढवण्यात आलं आहे. सायकली, खेळणी, इलेक्ट्रिक चिमणी, तयार रबर, सिगारेट आणि तंबाखू उत्पादनेही महाग होणार आहेत. या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. अमृत काल का ये पहला बजट विकसित भारत के विराट संकल्प को पूरा करने के लिए एक मजबूत नींव का निर्माण करेगा. ये बजट वंचितों को वरीयता देता है. ये बजट आज की एस्पिरेशनल सोसाइटी, गांव, गरीब, किसान, मध्यम वर्ग सभी के सपनों को पूरा करेगा. आगामी आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 5.9% राहील असा अंदाज यंदाच्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला असून चालू वर्षात हे प्रमाण 6.4% अंदाजित आहे. महसुली तूट या वर्षात 4.1% अंदाजित असून आगामी आर्थिक वर्षात ती 2.9% पर्यंत राहील असा अंदाज आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेत अर्थविधेयक मांडण्यात आलं. त्यानंतर संसदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी तसंच पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं राज्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो असं ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना शेअर बाजारात मोठे चढउतार झाले. विशेषतः वैयक्तिक कर विषयक तरतुदी जाहीर झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 640 अंकांची झेप घेऊन 60,189च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. काही वेळानंतर तो उतरून 59,947 वर आला. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पातल्या सर्व मुद्द्यांचा उहापोह करणारा अर्थविशेष कार्यक्रम 3 भागात आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून आजपासून 3 दिवस हा कार्यक्रम संध्याकाळी 7:15 वाजता प्रसारित होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या 7 क्षेत्रांवर केंद्रित अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर. भरडधान्य, सेंद्रिय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा. एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये 38,000हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांसाठी 7.5% व्याजदर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्रांची घोषणा. 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक कर सवलती आणि अर्थसंकल्पामुळे विकसित भारताची महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी भक्कम पाया मिळाल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.